नमस्कार मित्रांनो, बारामतीचा सर्वे आणि पवार फडणवीससह सगळे एकटावले. सुनेत्रा वहिनींची वाट सोपी पण एक चॅलेंज पूर्ण. काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलवरती बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी बड्या बड्या लोकांनी जोरदार प्रयत्न केला होता. मात्र सुनेत्रा पवारांविरोधात एक नाही दोन नाही तब्बल 22 उमेदवारांनी आव्हान कायम ठेवलं होतं आणि तेच आपण थोडक्यात बघणार आहोत. त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा वहिनींसाठी ही निवडणूक बिनविरोध झाली नाहीत. या निवडणुकीसाठी एकूण 53 उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी 30 उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. यात काँग्रेसचा आकाश मोरे यांचाही समावेश होता. मात्र अद्यापही 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात ठाम आहेत आणि आपापल्या परीने प्रचारही सुरू आहेत. इकडे सुनेत्रा पवारांसाठी संपूर्ण पवार कुटुंबासह भाजप आणि शिवसेनेने देखील ताकद लावली आहे. बारामतीच्या रणधुमाळीत सुनेत्रा पवार निवडून येणार हे जवळजवळ निश्चित मानलं जात असलं तरी लोकशाहीत निवडणूक प्रक्रियेला मोठं स्थान आहे. त्यामुळे निकाल लागेपर्यंत विजयावर शिक्कामार्फत होत नसतो. अशातच इथे सुनेत्रा वहिनींसाठी वातावरण कसं आहे, कसे कसे प्रयत्न त्यांच्या विजयासाठी केले जात आहेत आणि खास करून सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मतदानाच्या टक्केवारीसाठी काय प्लॅन्स आहेत, या संदर्भात पोल पंडित या सर्वे करणाऱ्या संस्थेने इथे फिरून काढलेले काही महत्वाचे निरीक्षण आणि अंदाज आपण बघणार आहोत. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेस पक्षाने माघार घेतल्यामुळे निवडणूक एकतर्फी होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून 22 उमेदवार आहेत. अजित पवारांनी जेव्हा 2024 ला निवडणूक लढवली तेव्हा त्यांच्या विरोधात 23 उमेदवार होते. आता सुनेत्रा पवारांसमोर करुणा मुंडे आणि अभिजित बिचकुले वगळता इतर अपक्ष उमेदवार हे अल्पपरिचित दिसून येतात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बारामतीमधील पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न केले असे आवाहन केले होते. शिवाय देवेंद्र फडणवीससह सर्व पक्षातील नेत्यांनी उपस्थितीत त्यांच्या सांगत्या सभेला राहिले. सुप्रिया सुळेंचं भाषण यात चर्चेचा विषय ठरला होता. पवारांचे पारंपरिक विरोधक राहिलेले चंद्रराव तावरे यांचे सहकार्य मिळवण्यासाठी त्यांची रोहित पवार व जय पवार यांनी भेट घेतल्याचंही दिसून आलं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे हे गावनिहाय भेटी आणि प्रचार दौरे करत आहेत. जय पवार आणि आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात गावनिहाय दौरे सुरू असून स्थानिक नागरिकांना मतदानासाठी ते भावनिक साथ घालताना दिसून येत आहेत. मागील काही दिवसापासून शर्मिला पवार या प्रचारात सक्रिय झाल्याचं दिसून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गावनिहाय बैठकी घेऊन अधिकाधिक मतदान करण्याचे आवाहन करताना दिसून येत आहेत. महायुती म्हणून सर्व सुनेत्रा पवार यांचा प्रचार करताना दिसून येत आहेत. काँग्रेस आणि शिवसेना म्हणजे शिंदे गट पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सक्रिय झाल्याचं दिसून येत आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे सुप्रिया सुळे, रोहित पवारांनी देखील सुनेत्रा वहिनींसाठी ताकद लावलेली आहे. वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार होते, परंतु त्यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला आहे. त्यांचा बारामती शहरात मर्यादित प्रभाव दिसून येत आहे. बारामती तालुक्यातील धनगर समाज आणि मुस्लिम समाजाने सुनेत्रा वहिनींना पाठिंबा दिला आहे. सध्या स्थितीत बहुजन समाज पक्ष हा तटस्थ दिसून येत आहे. तर तुम्हाला काय वाटतं बारामतीबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.